मराठा आंदोलक मुंबईमध्ये का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता तर आंदोलक परत का आले, शिंदेंना विचारा, असंही वक्तव्य। थोड्याच वेळात न्यायमूर्ती शिंदे आणि अधिकारी जरांगेंची भेट घेणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। तर आंदोलकांना मूलभूत सुविधा देण्याबाबत बैठकीमध्ये आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, जरांगेंची टीका। तर दुकानं, पाणी फडणवीसांच्या आदेशानंच बंद केली, पण गोंधळ करू नका, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन। आंदोलकांसाठी सोयी सुविधा दिल्या नसल्याचा आरोप महानगरपालिकेनं फेटाळला। 300 स्वच्छतागृह, 450 कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका तैनात केल्याची पालिकेची माहिती। घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। तमिळनाडूमध्ये 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर घटनेमध्ये बदलही करता येऊ शकतो, असं विश्लेषण। मनोज जरांगे हा शब्द पवारांचा सुसाइड बॉम्ब। शरद पवार यांचा सुसाइड बॉम्ब, भाजपचे आमदार संजय केनेकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची तासभर बैठक। मराठा आंदोलन, महानगरपालिका निवडणुकांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघ सुद्धा आक्रमक। आजपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण द्यायला कडाडून विरोध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। सोबत होते फडणवीस, शिंदे आणि आशिष शेलारही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।